In last period, we solved the example in practice set 4.1. This is 4.1, example 6. In a tip-top electronic supplied AC of 1.5 tons to the company. The cost of AC is 51,200 with GST. The rate of GST on AC is 40%. Then find the following amount as shown in tax invoice. जे आपल्याला ह्या उदाहरणामध्ये 51,200चा AC घेतलेला आहे, त्याची किंमत GST सह 51,200 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, काही त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत किंवा काही उपप्रश्न दिलेले आहेत, ते उपप्रश्न सोडवायचे आहेत. त्या उपप्रश्नामध्ये फर्स्ट रेट ऑफ SGST. आता इथं रेट ऑफ CGST इज गिवन 40%. जे या ठिकाणी आपल्याला जी उदाहरणं आहेत, उदाहरणामध्ये पुस्तकामध्ये बघा असं केलेलं आहे. पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, टिप-टॉप इलेक्ट्रॉनिक सप्लायर्स रेट ऑफ CGST on AC is 40%. Therefore, rate of SGST is also 40%. Because rate of CGST is equal to rate of SGST. मग CGST 14% असेल तर SGST सुद्धा 14% असेल. रेट ऑफ GST is equal to rate of CGST plus rate of SGST is 40% plus 40% is 28%. असं हे उदाहरण गेल्या वेळी आपण सोडत होतो. याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर हा रेट ऑफ GST ऑन AC इज 28%. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC बी द X. आपल्याला नंतर टॅक्सेबल व्हॅल्यू काढायचा असा हा तिसरा उपप्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X मानले. GST ऑन AC इज 28%. देअरफॉर GST on taxable value X be X into 28% is X into 28 upon 100 is 7X upon 25. The cost of AC is X. This is taxable value plus GST 7X upon 25 is given 51,200. Therefore, we write X plus 7X upon 25 is equal to 51,200. आता याची ही किंमत जी आहे ती 40,000 आलेली आहे. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ धिस AC इज 40,000. द टॅक्सेबल व्हॅल्यू इज 40,000. द अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू कॉस्ट विथ GST जे 51,200 मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू इज 40,000 म्हणजे 11,200 इज द amount of GST. Then fifth number is, this is GST. Then we calculate the amount of SGST and CGST. Fifth question is the amount of CGST. इथं वाक्य लिहितोय, the amount of CGST is equal to, we know GST upon 2 is amount of CGST. Therefore, we write the amount of GST. The amount of GST upon 2. Amount of GST is 11,200 upon 2 is rupees. 2 न भागायचं इथं. 2 into 5 is 10. Remainder is 2. So sorry, 1 and we take 2. Then 12. 2 into 6 is 12 and 2 into 0 and 2 into 0 is amount of CGST. Therefore, 6 is the amount of SGST is equal to the amount of CGST. We calculate the amount of CGST is 5,000. Therefore, amount of SGST is 5,600. This is 6th. This is 5th. This is 4th.
and this is fourth, and this is third. This is GST is a 2 and rate of SGST is 40% is फर्स्ट. अशी 6 उपप्रश्न होते. त्याच्यामध्ये आपण विचारलेल्या किमती काढलेल्या आहेत. आता शेवटचा प्रश्न आहे या प्रॅक्टिस सेटमधला. तो बघा, प्रॅक्टिस सेट 4.1 एक्झाम्पल नंबर 7. प्रसाद परचेस्ड द वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. The discount of 5% was given on printed price of rupees 40,000. The rate of GST charged was 28%. Find the purchase price of the washing machine for Prasad. Also, find the amount of CGST and SGST shown in tax invoice. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, प्रसादनं एक वॉशिंग मशीन खरेदी केलेलं आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्समधून. त्याच्यावर त्यानं डिस्काउंट घेतलेला आहे 5% ऑन प्रिंटेड प्राईस इज 40,000. म्हणजे 40,000वर 5% त्यानं काय केलेलं आहे, डिस्काउंट घेतलेलं आहे. द रेट ऑफ GST चार्जड वॉज 28% आणि GST त्याच्यावर 28% आहे या वॉशिंग मशीनवर. तर त्यानं काय केलेलं आहे, घेतलेलं वॉशिंग मशीन केवढ्याला घेतलं असेल. फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन फॉर प्रसाद. ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ CGST अँड SGST. द प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज 40,000. 5% इज गिवन. मीन्स वी राइट द प्रिंटेड प्राइस. द प्रिंटेड प्राइस of washing machine is rupees 40,000 and 5% discount for rupees 40,000. म्हणजे याच्यावर त्याला 5% काय केलेलं आहे, डिस्काउंट दिलेलं आहे. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू 5% ऑफ 40,000 इज इक्वल टू 40,000 अपॉन 1 इंटू 5/100 is 5%. Therefore, there is a cancel of 2 0. 5 into 4 is rupees 20 and 2 0 means rupees 2,000 is the discount for this washing machine. Therefore, actual selling price of this washing machine is 40,000 minus 2,000 is discount is equal to 38,000. This is actual price, selling price, and there is a taxable value for 38,000. On this there is a 28% GST is charged on this price. Means we calculate rupees 38,000 is a taxable value of this washing machine
GST is 28% on 38,000. Therefore, GST is equal to 38,000 into 28 upon 20 means 100. If we cancel 20, then multiplications of 38, 380 into 28 is, तर इथं आपण गुणाकार करायचा आहे. 38 into 28, 8 into 8 is 64, 8 into 3 24 and 6 is 30, plus 2 into 8 is 16, 2 into 3 is 6 and 7, and if we take 0, then 10,640 is GST. 10,640 is GST. Therefore, we know SGST and CGST. ॲक्च्युअल प्राइस काढण्या अगोदर आपण काय करूया, CGST काढूया. CGST is equal to SGST is equal to GST upon 2 means 10,640 upon 2 is equal to rupees 5,320. 5,320 is CGST and GST. Therefore, CGST and SGST is equal to rupees 5,320. The actual cost of washing machine. How to calculate actual cost of washing machine? Mean taxable value plus GST. The actual value or cost of washing machine for Prasad is equal to rupees 38,000 plus GST is 10,640 is GST is equal to, ह्या दोघांची बेरीज करायची आहे. 0, 4, 6 and 38 plus 10 is 48 is actual price or actual cost of washing machine to प्रसाद. जे प्रसादला 40,000ची मशीन 5% डिस्काउंट देऊनही 48,740 रुपयाला मिळालेली आहे. दिस इज द लास्ट एक्झाम्पल. इन दिस लास्ट एक्झाम्पल आपल्याला काय केलेलं आहे, 40,000 प्रिंटेड किमतीवर 5% डिस्काउंट दिला की 2,000 कमी होतात. 2,000 कमी झाले की 38,000 होतात आणि 38,000वर 28% GST लावला तर तो 10,640 होते. आणि 10,640 आणि 38,000 याची जर बेरीज केली तर 48,640 rupees is the actual cost of washing machine for Prasad. And how to calculate CGST and SGST
इज इक्वल टू GST अपॉन टू म्हणजे 10,740/2 5,320 हा CGST अँड SGST हा प्रसादला भरावा लागतोय. धन्यवाद.